ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज गुरुवार असल्याने माझ्याकडे बऱ्याच जणांनी प्रार्थना करण्यासाठी मॅसेज फोन करून काही जणांनी सांगितलं की आमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करा. तर ज्यानी मला मेसेज केले अथवा फोन केले त्यांच्यासाठी मी अशी प्रार्थना केली आज की त्यांना सर्वप्रथम आरोग्य लाभावं, सर्वांसाठीच अशी मी एक प्रार्थना केली. कारण आपलं आरोग्य जर चांगलं असेल ना तर आपण जीवनामध्ये सर्व काही करू शकतो. हे सर्वांनाच कळतं पण ओळख नसतं, म्हणून आम्हाला सांगावं लागतं, आम्हाला प्रार्थना करावं लागते. जर आज विद्यार्थ्याच्या पालकांनी समजा माझ्याकडे प्रार्थना केली की आमच्या मुलाला विद्येमध्ये जी शिकतात त्याच्यामध्ये यश यावं, त्यांनी जीवनामध्ये खूप प्रगती करावी, याकरता ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करा म्हणून मेसेज केला. आशांसाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की जे माझ्याकडे मेसेज केलेले आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो अजून परत की जी विद्या शिकत आहेत, अभ्यास करत आहेत, त्याच्यामध्ये भरपूर त्यांना यश देवो ओंकारेश्वर, आणि त्यांनी जीवनामध्ये खूप काही प्रगती करावी अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यानंतर माझ्याकडे जे लग्नाच्या बाबतीत काही मेसेज आलेले आहेत. लग्नामध्ये व्यत्यय होतो, अडचणी येतात लग्न जमण्यासाठी, यासाठी सुद्धा प्रार्थना करा म्हटले महाराज. तर त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना केली की ज्यांना विवाह जमण्यास, विवाह होण्यास अडचणी व्यत्यय येतोय ते व्यत्यय दूर व्हावा आणि त्यांचे विवाह लवकरात लवकर या वर्षामध्ये होऊन जावे अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. त्यानंतर संतान प्राप्तीसाठी सुद्धा बऱ्याच जणांचे, कुणाचे 4 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे बी झालीत, काही जणांचे लग्न होऊन त्यांना संतान प्राप्ती नाही. काही दोष, काही अडीअडचणी, पितृदोष असतो, काही कुठल्याही तरी दोषामुळे त्यांना बाळ होत नाही. तर अशांसाठी सुद्धा मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की त्यांना लवकरात लवकर बाळ व्हावं, सुंदर बाळ व्हावं, आरोग्य संपन्न बाळ व्हावं त्यांना, आणि त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य, आनंद घेऊन त्यांचा परिवार सुखी समाधानी व्हावा, याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. त्यानंतर आर्थिक परिस्थितीबद्दल सुद्धा माझ्याकडे मेसेज आलेले होते की आमची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे, पैसा टिकत नाही, पैसा पुरवून येत नाही, याकरता महाराज प्रार्थना करा. तर त्यासाठी सुद्धा ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली की ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे अशांची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारावी. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे घरामध्ये ताणतणाव होत आहे ते दूर व्हावे आणि त्यांनी आनंदानं राहावं, सुखी समाधानी राहावं, एवढी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. त्यानंतर जे मानसिक तणावामध्ये आहेत, बरेच मंडळी मानसिक तणावामध्ये आहेत, मानसिक आजारामध्ये आहेत, ते मानसिक आजार त्यांचे दूर व्हावे आणि त्यासाठी सुद्धा प्रार्थना केली आहे. पण जे मानसिक आजारामध्ये आहेत त्यांनी एक मंत्र जप करायचा, ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र करा, दररोज करा. तुमच्या शरीरामध्ये जी काही बाधा असेल अथवा कुठला आजार असेल ते ओंकारेश्वरच्या आशीर्वादाने तो नक्कीच दूर होऊन जाईल. तुम्ही जे काही औषध उपचार करत आहात ते औषध उपचार लागू पडतील तुमच्या शरीराला आणि तुम्ही चांगले आरोग्य संपन्न व्हाल. आणि
बऱ्याच घरातून आजार पण आहेत. हं? तर आजारी असल्यामुळे घरामधलं वातावरण थोडंसं खराब राहतं, टेन्शन असतं. जे तुमच्या घरामध्ये कोण व्यक्तीचं नाव दिलंय त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली की त्यांचा आजार लवकरात लवकर बरा व्हावा आणि ते पूर्वीसारखे तंदुरुस्त व्हावेत, अशी मी ओंकारेश्वरच्यांनी प्रार्थना केली. पुन्हा मी एक सामूहिकरित्या प्रार्थना केली, ते बी सांगतो. पण अजून एक मला एक मेसेज आलेला आहे. तो परवाच्या दिवशी आलेला मेसेज आहे की किसन म्हणून आहेत, चौरे काय म्हणजे मला थोडं बारीक दिसलं, मी लिहून घेतलं आहे पण दिसत नाही. तर त्यांच्या पत्नी काही वर्षापासून कॅन्सरमुळे ते आजारी आहेत. तर ते पूर्वी मी कधी त्यांना मंत्र वगैरे काय दिला असाल तर ते बऱ्या झालेल्या आहेत असं त्यांनी कळवलेलं आहे. तुम्ही प्रार्थना केली आमच्यासाठी, आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी फरक पडला असं त्यांनी कळवलेलं आहे. तर मी त्यांच्यासाठी परत एकदा प्रार्थना करतो की त्यांना जो आजार झाला आहे, कॅन्सरचा जो आजार झाला आहे, त्या आजारातून पूर्ण त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी मी ओंकारेश्वर चरणी परत एकदा प्रार्थना करतो आणि नियमितपणे करत राहील. तुम्ही आनंदी तर मी पण आनंदी. आणि आता सामूहिकरित्या प्रार्थना अशी केली, ज्याने ज्याने मला मेसेज केले त्यांच्यासाठी तर आहेच आहे, पण इतर जे माझा आता व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं. तुम्हाला ओंकारेश्वरचा आशीर्वाद असावा, स्पर्श असावा. त्या आशीर्वादाद्वारे, स्पर्शाद्वारे तुम्ही सुखी समाधानी आनंदी आरोग्य संपन्न तुमच्या काय जी समस्या असतील त्या पूर्ण दूर व्हाव्या अशी मी परत एकदा ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय नमः.